सोबत आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण या मुद्द्यावरनं चर्चा करूया। सरिता, आज शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फक्त अजित पवार नाही तर आपली पत्नी सुमित्रा पवार आणि त्यासोबत राष्ट्रवादीचे सगळ्यात महत्त्वाचे नेते प्रफुल्ल पटेल, त्यानंतर सुनील तटकरे आणि शिवाय छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। एक वेगळा संदेश या संपूर्ण मीटिंगमधनं, या भेटीतनं कुठेतरी मिळतोय का? तर एक राजकीय संदेश हा तर नक्कीच आहे, एक पारिवारिक संदेश सुद्धा आहे। पूर्वी एकंदरीतच अजित पवार यांनी लोकसभेच्या पराभवानंतर काही लेसन्स त्यांनी ह्याच्यातनं लर्न केले असं आपण म्हणू शकतो। त्या खेपेनंतर त्यांनी अगदी मान्य करून दिलं होतं की मी ही चूक केली सुनेत्रा पवार यांना उभं करून, आणि त्यानंतर त्यांनी जे काही उघडपणे फारसं ते शरद पवारांवर वैयक्तिक टीका करणं त्यांनी टाळलं होतं। आणि विधानसभेमध्ये शरद पवारांनी जे लोकसभेत ज्या पद्धतीची भूमिका घेतली होती त्याच पद्धतीची भूमिका दादा घेताना आपल्याला दिसले होते। एकंदरीतच 2-4 दिवसापासून शरद पवारांचे काही खासदार हे अजित पवारांकडे किंवा महायुतीकडे येणार अशी सुद्धा एक चर्चा आहे आणि अनेक लोकांच्या संपर्कात हे असल्याचं कळत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची आहे। दुसरीकडे या सर्व नेते मंडळींनी नेहमीच म्हणजे शरद पवारांपासून ही वेगळी झाली, मात्र नेहमीच आदरानं त्यांच्याबद्दल प्रफुल्ल पटेल असो, छगन भुजबळ असो हे बोलत आलेले आहेत। एकंदरीतच आजची म्हणजे एक लोकसभा झाली, एक विधानसभा झाली। एका वेळेला एका बाजूला यश मिळालं, दुसऱ्या वेळी दुसऱ्या बाजूला यश मिळालं आणि एकंदरीतच एक सामंजस्याची भूमिका, एक चांगले संबंध व्हावे राजकारणात याची सुद्धा ही एक चाहूल असू शकते। ह्याला एक फॉर्मल व्हिजिट, एक कर्टसी व्हिजिट म्हणून सुद्धा बघता येतं। मात्र जर यात फारच अर्थ काढायची वेळ आली तर जसं सोमेश आधी म्हणत होता, अजितदादांची ही दुसरी दिल्ली वारी आहे आणि या दुसऱ्या दिल्ली वारीत सुद्धा अजून त्यांना कोणाच्याच भेटी मिळालेल्या नाहीयेत। या पार्श्वभूमीवर जर हा एक पॉलिटिकल मेसेजिंगचा भाग सुद्धा असू शकतो। गेल्या खेपेला अजित पवार जवळजवळ 2 ते 3 दिवस दिल्लीत थांबले होते, मात्र त्यांना भाजप नेत्यांशी भेटता आलं नाही। काल अजित पवार दिल्लीत पोहोचले आहे आणि आज हा पॉलिटिकल मेसेजिंगच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर अत्यंत महत्वाचं हे पाऊल मानलं जाऊ शकतं। नाही तर ही फक्त कर्टसी व्हिजिट आहे। म्हणजे एकीकडे आपण याच्याकडे सदिच्छा भेट म्हणून सुद्धा पाहू शकतो सरिता, पण त्याचबरोबर दुसरीकडे कुठेतरी वेगळ्या पद्धतीचं समीकरण किंवा वेगळ्या पद्धतीची काही पावलं उचलली जातील अशा पद्धतीचा संकेत आपण यातनं घ्यायचा का? नक्कीच। पूर्वी हा संकेत अजितदादा देऊ पाहतात का, हा खरं तर प्रश्न आहे। ज्या पॉलिटिकल मेसेजिंग बद्दल मी म्हटलं, मलाही सर्व दरवाजे ओपन आहेत। कारण एकंदरीत जर आपण महायुतीचं इतक्यातलं राजकारण पाहिलं निकालानंतरचं, तर त्यामध्ये नाराज हे सातत्यानं एकनाथ शिंदे यांच्याबद्दल म्हटलं जात होतं। मात्र आणि त्यामुळेच एकनाथ शिंदेंशी चर्चा होते, एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होतोय। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतेच, त्यामुळे त्या नात्यानं त्यांना आज उपमुख्यमंत्री असताना त्यांना जास्त महत्त्व अजित पवारांच्या समोर मिळताना दिसतंय। या सगळ्या घडामोडींमध्ये अजून ज्या अजित पवारांकडे कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा नाही, ज्या अजित पवारांशी किती चर्चा केल्या जाते एकनाथ शिंदेंच्या बार्गेनिंगच्या समोर, हे सगळे विषय असताना आज शरद पवारांबरोबर जाऊन आमच्यासाठी सुद्धा इतर दरवाजे ओपन आहेत किंवा आमच्यासाठी सुद्धा मार्ग आहेत, हा दाखवण्याचा सुद्धा एक प्रयत्न असू शकतो। पूर्वी धन्यवाद सरिता, आपण या सविस्तर विश्लेषणाबद्दल। तर आपण पाहतोय की आज शरद पवारांच्या भेटीला अजित पवार, सुनेत्रा पवार आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सगळे मोठे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे सुद्धा पोहोचले। आता हा एक केवळ सदिच्छा भेटीचा विषय आहे का, यामागे आणखीन सुद्धा कुठल्या पद्धतीची पावलं किंवा काही चर्चा लपलेल्या आहेत हे मात्र सांगणं कठीण आहे आणि याबद्दल अर्थातच प्रश्न उपस्थित केले जात आहेत। याच मुद्द्यावर घेऊया एक छोटासा ब्रेक। तुम्ही पाहत रहा एबीपी माझा।